नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयातील लेसन नंबर 1.8 व्होएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हा शिकणार आहोत. या टायटलचा अर्थ उत्कृष्टतेकडे वाटचाल असा होतो. हा लेसन अच्युत गोडबोले यांनी लिहिलेला आहे. अँड धिस इज ऑटोबायोग्राफिकल स्टोरी. हे एक ऑटोबायोग्राफिकल म्हणजे आत्मचरित्रात्मक लिहिलेला ही त्यांची ती कथा आहे. म्हणून या ठिकाणी या लेसनमध्ये फर्स्ट पर्सन प्रोनाऊनचा वापर केलेला आहे. म्हणजे आय, वी, अवर या शब्दांचा म्हणजे या प्रोनाऊनचा आपल्याला वापर या ठिकाणी झालेला दिसतोय. कशा पद्धतीने रायटर अच्युत गोडबोले यांनी स्वतःचं जे काही एक्सेलन्स आहे कशा पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलं किंवा कशी त्यांची लाईफ जर्नी होती हे शॉर्टमध्ये यांनी आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. तर चला सुरुवात करूया. आय हॅड अ व्हेरी सिम्पल अपब्रिंगिंग. माझं बालपण अगदी साध्या वातावरणात गेलं. वी वेर अ लोअर मिडल क्लास फॅमिली. आम्ही लोअर मिडल क्लास फॅमिलीशी बिलॉंग होतो. म्हणजे आम्ही मध्यम वर्गीय कुटुंबातून होतो. म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी गरीब कुटुंबातून रायटर आणि त्यांची फॅमिली होती. आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इव्हन हॅव अ बेसिक अम्युनिटीज. आता या ठिकाणी बेसिक अम्युनिटीज म्हणजे ज्या आपल्या मूलभूत सुविधा असतात किंवा ज्या बेसिक आपल्या घरामध्ये फॅसिलिटीज असतात त्याविषयी रायटर बोलतात. आवर 300 स्क्वेअर फीट हाऊस डिड नॉट इव्हन हॅव अ बेसिक अम्युनिटीज सच एस फॅन, अ रेफ्रिजरेटर, अ गिझर, अ डायनिंग टेबल ऑर अ गॅस स्टोव. की रायटरच्या घरामध्ये फॅन किंवा रेफ्रिजरेटर किंवा गिझर, डायनिंग टेबल या कोणत्याही प्रकारच्या बेसिक सुविधा अवेलेबल नव्हत्या. ऑर गॅस स्टोव आणि स्टोवसुद्धा नव्हता. लिव्ह अलोन अँड एअर कंडिशनर ऑर अ कार. आणि जर तुम्ही एअर कंडिशनर म्हणजे एसीचा वगैरे विचार केला किंवा कारचा विचार केला तर त्या गोष्टीच सोडून द्या की ह्या सुविधा त्यांच्या घरामध्ये अवेलेबल नव्हत्या. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच. ज्यावेळेस लेखक रायटर कॉलेजमध्ये गेले, ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश घेतला, दॅट आय गॉट अ वॉच. दॅट टाईम त्यावेळेस त्यांना घड्याळ मिळालं म्हणजे घरातून घड्याळ दिलं. अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव ॲट होम. आणि आमच्या घरामध्ये त्यावेळेस डायनिंग टेबल आणि गॅस स्टोव आणण्यात आला. नेव्हरथलेस कल्चरली आय हॅड अ रिच चाइल्डहूड. जरी असं असलं तरी कल्चरली म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या की माझं जे बालपण होतं ते खूप चांगलं होतं किंवा एकदम सुंदर पद्धतीने किंवा समृद्ध होतं. पोएट्स लाईक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट यूज्ड टू व्हिजिट अवर होम. जी मराठी लिटरेचरमधले जे कवी आहेत विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट की हे नेहमीच आमच्या घरी व्हिजिट द्यायचे, आमच्या घरी भेट द्यायचे. अँड फॉर आवर्स आय कुड लिसन टू द डिस्कशन्स अबाउट पोएट्री अँड लिटरेचर, मराठी अँड इंग्लिश. अँड फॉर आवर म्हणजे तासोनतास मी त्यांना ऐकायचो. त्यांचं चालणारं जे डिस्कशन म्हणजे त्यांची जी चर्चा व्हायची अबाउट पोएट्री म्हणजे कवितांविषयी अँड लिटरेचर मराठी आणि इंग्लिश. आणि जे मराठी आणि इंग्लिशचं जे लिटरेचर वाङ्मय आहे, साहित्य आहे याविषयी चर्चा मी नेहमीच त्यांची ऐकायचो. दे यूज टू टॉक अबाउट केशवसूत, बासी मर्ढेकर, शेक्सपियर, चार्लस डिकन्स अँड थॉमस हार्डी. आणि ज्यावेळेस ते आमच्या घरी व्हिजिट द्यायचे, ज्यावेळेस आमच्या घरी यायचे, बोलायचे, डिस्कशन करायचे, त्यावेळेस ते नेहमीच केशवसूत, मर्ढेकर, विल्यम शेक्सपियर, चार्लस डिकन्स अँड थॉमस हार्डी या ग्रेट अशा रायटर्स किंवा जे लिटरेचरमध्ये ज्यांनी साहित्य लिखाण केलेलं आहे त्यांच्याविषयी ते चर्चा करायचे. आय डिड नॉट फुल्ली अंडरस्टँड देअर डिस्कशन. मला त्यांचं जे काही डिस्कशन व्हायचं, जी चर्चा व्हायची ती फुल्ली अंडरस्टँड म्हणजे समजायची नाही, पूर्ण समजायची नाही. इन डेप्थ म्हणजे खोलवर मला ते जास्त कळायचं नाही. बट आय वॉज इमेन्सली इम्प्रेस्ड. पण मी ते डिस्कशन ऐकल्यावर किंवा ते डिस्कशन ऐकताना मला खूप चांगलं वाटायचं किंवा मला एकदम आकर्षक वाटायचं आणि त्याबाबत मी मला थोडंसं इम्प्रेस व्हायचो. वी ऑल्सो वेअर लकी टू हॅव अ पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज व्हिजिट अवर प्लेस. की मी अजूनही किंवा आम्ही ह्या बाबतीतही लकी होतो किंवा नशिबान होतो, भाग्यवान होतो की आमच्या घरी पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी अँड पंडित जसराज हे आमच्या घरी भेट द्यायचे. अँड टॉक अबाउट इंडियन म्युझिक. आणि नेहमीच जे भारतीय संगीत आहे त्याच्याविषयी ते रात्रीच्या उशिरापर्यंत ते डिस्कशन करायचे किंवा गप्पा मारायचे. ऑर समटाईम्स डॉन किंवा सकाळी पहाटेपर्यंत सुद्धा ते त्यांचं याच्यावर डिस्कशन चालायचं. धिस इज हाऊ अँड वाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर. यामुळेच जे काही ह्या गोष्टींमुळेच
की माझा जो काही इंटरेस्ट आहे तो लिटरेचरमध्ये जास्तीत जास्त काय होत गेला, वाढत गेला, विकसित होत गेला. अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आणि शाळेच्या दिवसांमध्ये ज्यावेळेस मी एक स्कूल स्टुडंट म्हणजे एक विद्यार्थी दशेमध्ये होतो, त्यावेळेस मला लिटरेचर आणि म्युझिक संगीताविषयी भरपूर माझ्या मनामध्ये आवड निर्माण झाली. आय डिड नॉट अँड इव्हन टुडे डोंट अंडरस्टँड द ग्रामर ऑफ म्युझिक. म्हणजे त्यावेळेसही अँड इव्हन टुडे आजसुद्धा, की मला ग्रामर ऑफ म्युझिक म्हणजे संगीताचं व्याकरण आजही मला ग्रामर ऑफ म्युझिक समजत नाही. बट आय बिगॅन टू लव्ह इट ट्रिमेंडसली सिन्स देन. पण तेव्हापासून आय बिगॅन टू लव्ह, मी त्याच्यावर प्रेम करायला लागलो. इट ट्रिमेंडसली. ट्रिमेंडसली म्हणजे काय? प्रचंड प्रमाणामध्ये किंवा जास्त प्रमाणामध्ये. तेव्हापासून मी या संगीतावर किंवा लिटरेचरवर प्रेम करायला लागलो. Most of the times, the topics of discussion at our home were about music, literature, paintings, sculptures, etc. मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे बहुतेक वेळा असं व्हायचं किंवा त्यावेळेस असं व्हायचं की द टॉपिक्स ऑफ डिस्कशन जे चर्चेचे विषय असायचे ॲट अवर होम माझ्या घरी किंवा आमच्या घरी वेअर अबाउट म्युझिक, संगीताविषयी चर्चा व्हायची, लिटरेचरविषयी डिस्कशन व्हायचं, पेंटिंग म्हणजे चित्रकला, स्कल्पचर म्हणजे शिल्पकला म्हणजे जे दगडी कोरीव काम असतं की त्याच्यावर भरपूर आमच्या घरामध्ये डिस्कशन व्हायचं, चर्चा व्हायच्या. I could listen to the discussion about Van Gogh's, Mozart and Michelangelo एक्सेट्रा. आणि बहुतेक वेळा असं व्हायचं की मला जे कोणी व्हॅन गोज, मोझार्ट आणि मायकेल एंजेले यांच्याबद्दलही चर्चा ऐकायला मिळायची किंवा यांच्याविषयी जेव्हा त्यांचं डिस्कशन व्हायचं तेही मला ऐकायला मिळायचं. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिल्यू अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स इक्वली, इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन अवर लिव्ज दॅन सायन्स और टेक्नॉलॉजी. आता याचा अर्थ समजून घ्या. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिल्यू म्हणजे काय? एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारं जे काही ज्या घडामोडी होतात त्याविषयी. अ मिल्यू अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ, की माझ्या आजूबाजूला अशा प्रकारचं वातावरण होतं किंवा असं कलायुक्त वातावरण होतं की ज्याच्यामुळे मला स्वतःवर फर्म बिलीफ, ठाम विश्वास होता. विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली, की जेवढ्या काही कला आहेत किंवा जेवढे काही आर्ट्स जे काही फील्ड आहेत त्या सगळ्या काय आहेत? समान आहेत, इक्वली आहेत. इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन अवर लिव्ज दॅन सायन्स और टेक्नॉलॉजी. म्हणजे ज्या पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी एवढं महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं काय असू शकतं? कला हा जो काही भाग आहे तो मोठा असू शकतो किंवा तो जास्त महत्त्वाचा आपल्या आयुष्यामध्ये त्याचं स्थान आहे. आय हॅड लर्न्ड फ्रॉम माय चाइल्डहूड दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ, की मी माझ्या लहानपणापासून शिकलो की मी बालपणापासून शिकलो की पैसा, मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ, की पैसा हेच काही आयुष्यामध्ये सर्वस्व नसतं, काही सर्व काही नसतं. इट इज नॉट नेसेसरी, बट इफ ॲट ऑल देर इज समथिंग विच एनरिचेस अवर लिव्ज अँड पुट्स मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स. इट इज नेसेसरी, तो आवश्यक आहे. म्हणजे मनी इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, की थोडाफार पैसा हा आवश्यक किंवा गरजेचा आपल्या आयुष्यामध्ये असतो. बट इफ ॲट ऑल देअर इज समथिंग विच एनरिचेस, पण अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इतरही असतात की ज्या एनरिच करतात आपल्याला, आपल्या आयुष्याला समृद्ध करतात. अवर लिव्ज अँड पुट्स मिनिंग टू अवर एक्झिस्टन्स, आणि आपलं जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला, एक्झिस्टन्सला आपल्याला ते काय देत असतात? अर्थ देत असतात. इट इज द आर्ट्स, आणि त्यालाच काय म्हणतात? त्याला कला म्हणतात. म्युझिक अँड लिटरेचर मीन्स या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतात की मनी इज अ नेसेसरी इन अवर लाईफ, की पैसा हा आपल्या आयुष्यामध्ये आवश्यक आहे. बट विथ दॅट वी नीड ऑफ आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. आपल्या आयुष्यामध्ये कला, संगीत आणि साहित्याला सुद्धा काय आहे? तेवढंच महत्त्व आहे. धिस इज नॉट टू से दॅट आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मला सायन्स आणि मॅथमॅटिक्स म्हणजे विज्ञान आणि गणित मला आवडत नाही, असं नव्हतं. इनफॅक्ट आय लव्ड दीज सब्जेक्ट्स. खरं म्हणजे वस्तुस्थिती अशी होती की मला सर्व विषय आवडायचे. हावेवर आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स इन द एक्झामिनेशन. काही असलं तरी किंवा कसंही असलं तरी आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्झिमम मार्क्स, की मला फक्त मार्क्स मिळवण्यासाठी मी त्यांचा अभ्यास करत नव्हतो. परीक्षेसाठी म्हणजे परीक्षेमध्ये मला मार्क्स मिळावं याच्यासाठीच मी अभ्यास करत नव्हतो. याचा अर्थ काय? दॅट रायटर स्टडीड फॉर गेनिंग नॉलेज ऑल्सो ऑर गेटिंग नॉलेज ऑल्सो, की ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा रायटर चांगल्या प्रकारे ह्या विषयांचा अभ्यास करायचे. आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट्स ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहेरंट ब्युटी. आणि रायटर सांगतायत आय यूज टू स्टडी दिस सब्जेक्ट, मी ज्यावेळेस त्या विषयांचा अभ्यास करायचो की मी अभ्यास करत होतो, ऑर एनी सब्जेक्ट कोणत्याही विषयाचा, फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहेरंट ब्युटी, त्याच्यामध्ये असणारं जे काही त्याचं उपजत ज्ञान आहे किंवा त्याच्यामध्ये असणारं जे सौंदर्य आहे, ब्युटी आहे, त्याचे आतील जे काही नॉलेज आहे इम्पॉर्टंट, ते घेण्यासाठी मी या विषयांचा अभ्यास करायचो. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल, की लेखक या ठिकाणी सांगतात की मला न्यूटनचा जो लॉ ऑफ मोशन जो आहे तो मला
खूप सुंदर वाटतो किंवा मला तो आवडतो. अँड पायथागोरस थिओरम एलिगंट, आणि पायथागोरसचा जो सिद्धांत आहे तो एलिगंट आहे, म्हणजे तो मला भरपूर काय, मी त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, मला तो फार आकर्षक वाटतो. आय लव्ड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th स्टँडर्ड, की मला या ठिकाणी रायटर म्हणतात की फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे 9th स्टँडर्डमध्ये जे प्रॉब्लेम्स असायचे ते सॉल्व्ह करायला मला खूप आवडायचे. या ठिकाणी फिजिक्स म्हणजे काय, भौतिकशास्त्र, मॅथमॅटिक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे गणित, आणि सॉल्विंग प्रॉब्लेम्स म्हणजे काय, ज्या काही जे काही गणितं असतील किंवा जे काही समस्या असतील त्या काय करायच्या, सोडवायची, की रायटरला खूप आवडायचं. व्हेन आय वॉज इन द 7th, ज्यावेळेस मी 7th होतो, नॉट टू शो ऑफ, मी दिखावा करण्यासाठी किंवा कोणाला दाखवण्यासाठी करत नव्हतो, बट जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्व्हॉल्व्ड इन सॉल्विंग देम. पण मी भरपूर ती जी काही प्रॉब्लेम सॉल्विंग असायची किंवा ते प्रॉब्लेम्स असायचे ते सॉल्व्ह करण्यामध्ये मी खूपच काय असायचो, आय यूज टू गेट इन्व्हॉल्व्ड इन अ सॉल्विंग देम. मी खूप त्याच्यामध्ये गुंतून जायचो, इन्व्हॉल्व्ह होऊन जायचो. आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, मला प्रश्न सोडवायला खूप आवडत असे. अँड यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड, आणि मला खूप आय यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट, आणि मला शोधायला खूप आवडायचं, मला खूप आनंद वाटायचा किंवा मजा यायची. द मोस्ट एलिगंट मेथड, जी एलिगंट मेथड आहे म्हणजे आकर्षक जी पद्धत आहे किंवा मेथड ऑफ सॉल्विंग देम, की कोणत्या पद्धतीने मी तो सोडवू शकतो, की ती आकर्षक पद्धत मला शोधायला फार आनंद वाटायचा. ऑब्वियसली दिस प्रॉब्लेम्स वेअर नॉट अ पार्ट ऑफ द करिक्युलम. आता ऑब्वियसली म्हणजे अर्थातच असं आहे की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हा काही अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. करिक्युलम मीन्स सिलेबसवर अभ्यासक्रम. बट आय एन्जॉयड द होल प्रोसेस. पण मला ती प्रक्रिया जी व्हायची, जी सोडवण्याची जी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी प्रोसेस व्हायची, आय एन्जॉयड अ लॉट. मी भरपूर त्याच्यामध्ये काय घ्यायचो, आनंद घ्यायचो किंवा मला खूप आनंद वाटायचा. This attitude of looking beyond marks or examination and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem solving attitude. आता या ठिकाणी रायटर म्हणतात की त्यांना तो जो त्यांचा ॲटिट्यूड होता प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा किंवा त्यांना ते आवडायचं, ते याच्यामध्ये त्याच्यापुढे सांगतायत, दिस ॲटिट्यूड ऑफ लुकिंग बियॉन्ड मार्क्स, की मार्क्स मिळवण्याच्या पलीकडे म्हणजे फक्त गुण किंवा एक्झाम द्यायची आहे, म्हणजे हा ॲटिट्यूड न ठेवता, अँड टू सीक जॉय इन सॉल्विंग एनी चॅलेंजिंग प्रॉब्लेम, आणि जो काही चॅलेंजिंग प्रॉब्लेम आहे तो सोडवण्याचा जो काही आनंद असायचा, त्याने मला इट हेल्प मी टू डेव्हलप प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. त्याच्यामुळे माझा जो काही ॲटिट्यूड आहे, जी माझी सवय आहे किंवा वृत्ती आहे, ती प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड जशी झाली, म्हणजे मी एक चांगल्या प्रकारे ते चॅलेंज स्वीकारायचो. विच केम हँडी व्हेन आय अपियर्ड फॉर माय IIT एंट्रान्स्ड JEE, बिकॉज दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. आणि याचा सर्व फायदा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड जेव्हा रायटरमध्ये डेव्हलप झाला, त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी IITसाठी एंट्रन्ससाठी ज्यावेळेस त्यांनी अपियर केलं, ज्यावेळेस त्यांनी ती एक्झाम दिली, त्यावेळेस त्यांचा जो काही तो बेस होता, ती जी त्यांची प्रॅक्टिस होती किंवा त्यांची जी काही ती लागलेली त्यांना चांगली सवय होती, याच्यामुळे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी काय झाली, जनरेट झाली किंवा ती विकसित झाली. अँड द ॲबिलिटी टू थिंक नॉट ओन्ली लॉजिकली बट क्विकली अँड रॅपिडली. आणि त्याच्यामुळे फक्त ॲबिलिटी टू थिंक म्हणजे फक्त विचार करण्याची क्षमताच नाही, तर ती चांगल्या लॉजिकली म्हणजे तार्किकपणे, बट क्विकली अँड रॅपिडली, पण पटकन आणि एकदम जलद गतीने ते प्रॉब्लेम्स काय करायचे त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी IIT प्रवेशासाठी ज्यावेळेस त्यांनी ती एक्झाम दिली, एंट्रन्स एक्झाम, त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी भरपूर काय झाला, त्याचा फायदा झाला. जेणेकरून त्यांची थिंकिंग ॲबिलिटी ही काय झाली, डेव्हलप झाली, की फटाफट ते सोडवू लागले. आय स्कोर्ड 100% मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल द एक्झामिनेशन. रायटर या ठिकाणी सांगतायत की 100% मार्क्स मी जवळजवळ प्रत्येक वेळेस मॅथमॅटिक्समध्ये काय केलेले आहेत, प्रत्येक परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत किंवा मिळवलेले होते. दॅट आय अपियर्ड फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटिल IIT. म्हणजे माझ्या फर्स्ट स्टँडर्डपासून तर IIT पर्यंत, म्हणजे पहिलीपासून तर IITचं एज्युकेशन कंप्लीट होईपर्यंत मी मोस्ट ऑफ टाईम, बहुतेक वेळा मी 100% गुण मिळवलेले होते. बॅरिंग ओन्ली फ्यू टाईम्स. आणि काही अशी अपवाद ओळखता, म्हणजे काही वेळेस 1, 2, 3, 4 वेळा असं झालं असेल, की कमी वेळेस असं झालं की 100 पैकी त्यांना थोडे कमी मार्क्स मिळाले असतील. आय स्टूड 16th इन द SSC बोर्ड. मी SSC बोर्डमध्ये 16व्या रँकला होतो, म्हणजे 16व्या नंबरला माझे मार्क्स होते, पर्सेंटेज होते. ॲट दॅट टाईम धिस एक्झामिनेशन वॉज फॉर द होल ऑफ महाराष्ट्र. आणि त्यावेळेस ती जी एक्झाम व्हायची ती पूर्ण महाराष्ट्रातून व्हायची, म्हणजे नागपूरसह पूर्ण महाराष्ट्रातून ती एक्झाम घेतली जायची, इन्क्लुडिंग नागपूर. अँड आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट पुट टुगेदर. आणि सर्व विषयात विद्यापीठात मी प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळवलेला होता, म्हणजे त्यांच्या विद्यापीठातून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला होता. आणि पूर्ण महाराष्ट्रातून ही स्टूड 16th रँक इन द SSC बोर्ड. आणि SSC बोर्डमध्ये 16व्या नंबरला त्या ठिकाणी होते. दोज डेज यू कुड गेट अन ॲडमिशन इन टू IIT विदाऊट एंट्रन्स टेस्ट.
JEE इफ यू हॅड सेक्युअर्ड द फर्स्ट रँक इन द युनिव्हर्सिटी. आणि त्यावेळेस असं होतं त्या काळामध्ये की यू कुड गेट अन ॲडमिशन इन टू IIT, की तुम्हाला IITला ॲडमिशन डायरेक्ट भेटत होतं विदाऊट गिव्हिंग एंट्रन्स टेस्ट. म्हणजे तुम्हाला एंट्रन्स टेस्ट ती JEEची तेव्हा द्यावी लागत नव्हती जर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट रँकमध्ये आलेला असाल तर. देअरफॉर आय डिड नॉट हॅव टू अपिअर फॉर द एंट्रन्स टेस्ट टू गेट द ॲडमिशन इन टू IIT. आणि त्यामुळेच IITमध्ये प्रवेश घेण्यासाठी मला परीक्षेला बसायची गरज नव्हती किंवा मी परीक्षेला बसलो म्हणजे गरज नव्हती त्यावेळेस. बट नोबडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट. पण सोलापूरमध्ये मला त्यावेळेस कोणीच असं काही सांगितलेलं नव्हतं. फॉर आय डाऊट इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट दिस रूल. आणि कारण सोलापूरमध्ये कोणालाही या नियमाबद्दल त्या पद्धतीची काही कोणत्याही नियमाची अशी माहिती नव्हती. देअरफॉर आय अपिअर्ड फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन. म्हणजे या ठिकाणी रायटर सांगतात की सोलापूरमध्ये कोणालाच माहिती नव्हतं की जर युनिव्हर्सिटीमध्ये किंवा बोर्डामध्ये जर फर्स्ट रँकमध्ये आले तर एंट्रन्स द्यायची गरज नसते. पण रायटरला ह्याच्याविषयी काही माहितीच नव्हती. सो देअरफॉर आय अपिअर्ड फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन. आणि म्हणूनच मी प्रवेश परीक्षेस त्यावेळेस बसलो. अँड आय सेक्युअर्ड अ व्हेरी गुड रँक इन द सेम. आणि त्यामध्ये सुद्धा मला उत्तम रँक मिळाली. म्हणजे मी रँकमध्ये होतो, म्हणजे मी टॉपरमध्ये होतो. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT. मला खूप आनंद झाला, मी खूप खुश होतो ज्यावेळेस मी IITमध्ये ॲडमिशन घेतलं की मी IITमध्ये गेलो. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ह. पण माझा तो आनंद जो होता इट वॉज शॉर्ट लिव्ड. म्हणजे तो फार थोड्या काळासाठी होता किंवा फार काळ तो माझा आनंद टिकला नाही. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग विच वॉज मोर दॅन 3 स्टोरीड. सोलापूरमध्ये मी म्हणजे 3 मजल्यांपेक्षा, स्टोरेड म्हणजे काय, फ्लोअर्स, की त्या ठिकाणी मी 3 फ्लोअरपेक्षा जास्त उंच इमारत कधीच पाहिलेली नव्हती. मुंबई हावेवर वॉज फुल ऑफ स्कायस्क्रेपर्स. पण मुंबईमध्ये मोठमोठ्या इमारती होत्या. स्कायस्क्रेपर्स म्हणजे काय, टॉलेस्ट बिल्डिंग्स म्हणजे उंच उंच किंवा गगनचुंबी इमारती म्हणजे एकदम उंच इमारती अशा. ॲट IIT मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स यूज टू कन्वर्स इन इंग्लिश. आणि IITमध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट म्हणजे बहुतेक विद्यार्थी आणि बहुतेक प्रोफेसर्स, प्राध्यापक हे जास्तीत जास्त दे वर टॉकिंग इंग्लिश, की ते काय बोलायचे, इंग्लिश जास्त यूज करायचे. वेर ॲज माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. पण माझी इंग्लिश खूप पुअर होती, म्हणजे माझी इंग्लिश खूप वाईट होती. म्हणजे दॅट रायटर कुड नॉट स्पीक इंग्लिश वेल, की रायटर चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलत नव्हती किंवा त्यांना बोलता येत नव्हती. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. कारण रायटर यांचं जे काही शिक्षण होतं, एज्युकेशन होतं, ही टूक ऑल दॅट एज्युकेशन फ्रॉम मराठी मीडियम और व्हर्नाक्युलर मीडियम, की त्यांच्या स्थानिक भाषेतून त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलेलं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथेटिक. पण माझी जी बोलण्याची इंग्लिश होती किंवा मी जी इंग्लिश बोलायचो इट वॉज क्वाईट पॅथेटिक, म्हणजे दयनीय होती. म्हणजे मी चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलत नव्हतो, असं रायटर आपल्याला ह्या ठिकाणी सांगतायत. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible, and my construction of English sentences very awkward टू से द लिस्ट. म्हणजे या ठिकाणी रायटर आपल्याला सांगतात, नॉट ओनली डिड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी, की माझी व्होकॅब्युलरी जी होती ती खूप वीक होती. म्हणजे माझ्याकडे जे वर्ड्स कलेक्शन आहे ते खूप कमी होतं. बट माय प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल. पण माझं जे प्रोनाऊन्सिएशन आहे, माझा जो उच्चार आहे ते सुद्धा टेरिबल, म्हणजे भयंकर किंवा भयानक स्वरूपाचं होतं. अँड माय कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस व्हेरी ऑकर्ड टू से द लिस्ट. आणि मी जी इंग्लिश सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन म्हणजे वाक्यरचना बनवायचो ती सुद्धा विचित्र पद्धतीने काय व्हायची, ती तयार व्हायची. ड्यू टू ऑल धिस आय वॉज फिलिंग क्वाईट लोनली अँड टेरिफाईड इन मुंबई. ड्यू टू ऑल धिस म्हणजे या सर्व गोष्टींमुळे आय वॉज फिलिंग क्वाईट लोनली, मला एकदम एकटंसं वाटत होतं, की मी एकट्याला लोनली समजत होतो. अँड टेरिफाईड इन मुंबई, आणि मला मुंबईमध्ये खूपच भीती वाटत होती. इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर. आणि IITमध्ये जास्तीत जास्त किंवा विशेषतः मला IITमध्ये जास्त भीती वाटायची. आय हॅड डेव्हलप अँड इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई. आता या ठिकाणी रायटर म्हणतायत की आय हॅड डेव्हलप अँड इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स, म्हणजे माझ्यामध्ये न्यूनगंडपणाची भावना निर्माण झाली. न्यूनगंडपणा म्हणजे काय, स्वतःविषयी कमी भावना निर्माण होणं किंवा स्वतःला कमी समजणं. अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT, आणि मला IITमधून पळून जाऊशी वाटलं. अँड इवन मुंबई, किंवा मुंबईपासूनही लांब पळून जावं किंवा मुंबईत राहू नये असं लेखकांना वाटू लागलं. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी व्हेन अ सिनियर गाय केम अँड सॅट ऑन द चेअर ॲडजस्टंट टू मी. एक दिवस काय झालं, आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल, की रायटर त्या ठिकाणी एका हॉस्टेलमध्ये त्यांच्या मेस टेबल म्हणजे ज्या ठिकाणी खानावळ असते, आपण पैसे देऊन त्या ठिकाणी खातो किंवा जे काही चहा नाश्ता पाणी करतो, तर त्या ठिकाणी ते चहा पित होते. दॅट टाईम देर वॉज वन सिनियर गाय केम अँड सॅट नियर द रायटर, की रायटरच्या बाजूला एक सिनियर गाय, म्हणजे त्यांच्यापेक्षा वरच्या वर्गात असणारा एक त्यांचा कोणी सिनियर गाय असेल, म्हणजे जो सिनियर विद्यार्थी असेल तो त्यांच्या बाजूला येऊन बसला. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय, आणि तो कॉन्व्हेंट
एज्युकेटेड गाय, म्हणजे तो इंग्लिश मीडियममधून पूर्णतः शिकून आलेला होता. विथ फेअरली सोफिस्टिकेटेड इंग्लिश, आणि त्याची इंग्लिश ही सोफिस्टिकेटेड होती. म्हणजे तो चांगल्या प्रकारे स्पष्टपणे त्याची भाषा चांगल्या प्रकारे तो बोलायचा. ॲट लीस्ट स्पोकन ऑर कॉलिक्युलर इंग्लिश, म्हणजे या ठिकाणी त्याची जी इंग्लिश होती ती बऱ्यापैकी कशी होती, बोलीभाषेतली, आणि चांगल्या प्रकारे तो कॉलिक्युलर इंग्लिश, म्हणजे बऱ्यापैकी परफेक्टली तो इंग्लिश बोलत होता. ही वॉज अ बिट ॲरोगंट, पण तो थोडासा काय होता, गर्विष्ठ होता. अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. आता पुल माय लेग म्हणजे पाय खेचणे, पण या ठिकाणी काय, ही वॉन्टेड टू पुल माय लेग, पण तो माझी मस्करी करून बघत होता, किंवा तो माझी थोडीशी उडवत होता. ही ट्राय टू एंगेज इन सम कन्व्हर्सेशन विथ मी. तो थोडासा माझ्याशी काय करू लागला, संभाषण करू लागला, किंवा तो माझ्याशी थोडासा बोलू लागला. अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स. आणि तो प्रत्येक सेंटेन्समध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये तो माझ्या एरर्स, म्हणजे माझ्या तो मिस्टेक्स त्या ठिकाणी पॉइंटिंग म्हणजे काढू लागला. ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड, आणि जे काही मी बोलत होतो, व्हॉट एव्हर आय सेड, ही डायरेक्टली स्टार्टेड टू पॉइंटिंग आउट माय मिस्टेक्स ऑर एरर्स, की तो माझ्या चुका तो त्या ठिकाणी काढू लागला. आफ्टर अबाउट 5 मिनिट्स ही वॉक्ड अवे. 5 मिनिटानंतर तो ही वॉक्ड अवे. 5 मिनिटांनंतर तो निघून गेला. आफ्टर इन्सल्टिंग मी, आणि त्या ठिकाणी तो माझा अपमान करून 5 मिनिटांनी तिकडून निघून गेला. इन्सल्ट म्हणजे अपमान करणं. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. आणि त्यावेळेस मला खूप अपमानित, ह्युमिलेटेड म्हणजे मला अपमानित, इन्सल्टिंग फील झालं, अँड अपसेट, आणि मी खूप व्यथित किंवा निराश त्या ठिकाणी झालो. As it is, I was feeling quite depressed and diffident, and this incident was the last straw. आणि अशा पद्धतीने अगोदरच मला भरपूर डिप्रेस, म्हणजे मी खूपच निराश झालेलो होतो. अँड डिफिडंट म्हणजे काय, मला माझा जो आत्मविश्वास होता तो पूर्णपणे खचल्यासारखा मला वाटत होता. अँड धिस इन्सिडेंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. आणि ही शेवटची हा माझ्यावर झालेला शेवटचा तो आघात होता, की ती शेवटची माझ्याबरोबर घडलेली ती घटना होती, की तो माझ्यावर तो झालेला घाव होता, म्हणजे माझ्यावर घडलेला तो चुकीचा एक तो प्रकार होता. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. मी पूर्णपणे ब्रोकन म्हणजे मी पूर्णपणे तुटलेलो होतो, मी कोलमडून गेलेलो होतो. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर. आणि मला असं वाटत होतं, की मी कुठेतरी निघून जावं. मला परक्यासारखं वाटू लागलं. मी कुठेतरी बाहेर आलेलो आहे असं मला वाटलं. आउट ऑफ द प्लेस. मला कुठेतरी बाहेरच्या ठिकाणी आल्यासारखं फील होऊ लागलं. देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. आणि मला लगेचच अक्षरशः त्याच क्षणी, व्हेरी मोमेंट म्हणजे ॲट दॅट मोमेंट, त्याच क्षणी मला वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर. मला सोलापूरला पळून जाऊशी वाटू लागलं. हावेवर इट वॉज ओन्ली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप मी. पण काही असलं तरी, किंवा कसंही असलं तरी, पण माझा जो सेल्फ इस्टीम होता, माझा जो स्वतःचा स्वाभिमान होता, त्याने मला थांबवलं. सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिप मी. आणि अचानकपणे किंवा एकाएकी माझ्या मनामध्ये एकदम दृढ निश्चय, डिटर्मिनेशन म्हणजे काय, मी एक डिसाईड करून घेतलं, माझ्या मनामध्ये एक दृढ निश्चय केला, आणि स्ट्रेंथ केम ओव्हर मी. आणि माझ्या भावनांनी माझ्यावर काय केलं, सामर्थ्य मिळवलं, की माझ्या क्षमतांनी मला कॉलबॅक केलं. अँड ग्रिप मी, आणि माझ्या मनाची पकड घेतली. म्हणजे दॅट टाईम दॅट रायटर डिसाइडेड समथिंग फॉर डेव्हलपिंग हिमसेल्फ, की स्वतःचा विकास करण्यासाठी किंवा स्वतःला घडवण्यासाठी रायटरने काहीतरी त्या ठिकाणी डिटर्मिनेशन, एक चांगला मोठा निर्णय घेतला असावा. डिस्पाईट हेलिंग फ्रॉम सोलापूर, इफ I could be a rank holder in the school, college, and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. आता या ठिकाणी रायटर म्हणतायत, की डिस्पाईट हेलिंग फ्रॉम सोलापूर, मी जरी सोलापूरचा असलो, की मी सोलापूरवरून जरी आलेलो असलो, इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन द स्कूल, मी शाळेमध्ये मी टॉपर होतो, मी रँकर होतो, म्हणजे मला सगळ्यात जास्त मार्क होते. कॉलेजमध्ये सुद्धा मी रँकर होतो. अँड IIT, आणि IITमध्ये सुद्धा मी टॉपर होतो. विथ मेनी अवॉर्ड्स इन मॅथमॅटिक्स, आणि बहुतेक असे अवॉर्ड्स मला मॅथमॅटिक्समध्ये, गणितामध्ये मिळालेले होते. देअर मस्ट बी समथिंग राईट विथ मी. म्हणजे याचा अर्थ, की नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी राईट आहे, माझ्याकडे काहीतरी चांगलं खास आहे, माझ्याकडे काहीतरी प्लस पॉईंट्स आहेत. वाय शुड आय गिव्ह अप. मी का बरं सोडून द्यावं, मी का बरं हार मानावी. अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग्स लाईक इंग्लिश. आणि ते सुद्धा मी का हार मानावी, त्या इंग्लिश पुढे, त्या छोट्या आणि क्षुल्लक इंग्लिशसाठी मी हार मानावी. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर. मी आता ह्यापुढे हार मानणार नव्हतो, की मी ही गोष्ट सोडणार नव्हतो. अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आणि मी ठरवलं, डिटरमाइंड मीन्स डिसाईड करणं, की मी ठरवलं दॅट आय विल फाईट बॅक, की मी परत आता काय करेन, लढेन. म्हणजे या ठिकाणी रायटर म्हणतात, की दॅट ही वॉज फ्रॉम मराठी मीडियम, की ते मराठी मीडियममधून होते, बट ही कुड नॉट स्पीक इंग्लिश दॅट टाईम वेल, की ते चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलत नव्हते. पण ज्यावेळेस त्यांना इन्सल्टिंग फील झालं, त्यावेळेस त्यांना थोड्या वेळासाठी जस्ट ही वॉज डिप्रेस्ड, थोडेसे ते निराश झाले, थोडे फ्रस्ट्रेट झाले. पण काही क्षणानंतरच लगेच त्यांच्या मनाने त्यांना सांगितलं, हिज माइंड
डायरेक्टली कॉल हिम, की त्यांच्या मनाने त्यांना सांगितलं, की आता हार मानायची नाही, आता पुढे निघायचं. म्हणजे इंग्लिश किंवा सगळ्या काही गोष्टींमध्ये स्वतःची डेव्हलपमेंट करायची. ॲज आय क्लीम्ब द स्टेअर्स ऑफ माय हॉस्टेल रूम, माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड. ज्यावेळेस मी हॉस्टेल रूमच्या पायऱ्या चढत होतो, माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड, आणि माझ्या मनामध्ये मी प्लॅन ठरवलेला होता किंवा मी एक मनात योजना आणली होती. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हू आर एज्युकेटेड इन व्हर्नाक्युलर लँग्वेजेस सच ॲज मराठी. नॉर्मली मोस्ट ऑफ अस, आपल्यापैकी बहुतेक जण कॉमनली किंवा सामान्यपणे हू आर एज्युकेटेड, जे चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, इन व्हर्नाक्युलर लँग्वेजेस. व्हर्नाक्युलर लँग्वेज म्हणजे काय? जर महाराष्ट्र असेल तर मराठी, तामिळनाडू असेल तर तामिळ, केरळ असेल तर केरळ, म्हणजे स्वतःच्या स्थानिक भाषेमध्ये, लोकल लँग्वेजमध्ये, सच ॲज मराठी. जर आपण मराठी शिकलेले असतील, दॅट वी थिंक इन मराठी, की आपण मराठीमध्येच विचार करतो. बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश, म्हणजे इंग्लिशमध्ये बोलण्याच्या अगोदर आपण मराठीत विचार करतो. ट्रान्सलेट इट इन इंग्लिश, म्हणजे मराठीत विचार करून आपण ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो. अँड देन सम ट्राय टू स्पीक आउट दिस ट्रान्सलेटेड इंग्लिश. आणि मोस्ट ऑफ जण काय करतात, की ती जी भाषा ते बोलतात त्यावेळेस ते मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्यानंतर ते बोलण्याचा काय करतात, त्या ठिकाणी प्रयत्न करतात. सेंटेन्सेस इन अन एक्स्ट्रीमली ऑकवर्ड फॅशन. पण ती जी काही ती भाषा बोलतात इंग्लिशची, मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून, इट वॉज ऑकवर्ड, म्हणजे ती थोडीशी विचित्र पद्धतीने, संकुचित मनाने ते काय करतात, त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतात. आय हॅड डिसाइडेड दॅट आय विल डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. आणि मी ठरवलं, की मी त्यावेळेस ठरवलेलं होतं, की दॅट आय विल नॉट डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट, की मी अशा प्रकारचं काहीच करणार नाही. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स, कारण मला एक्सलन्स मिळवायचं होतं, मला उत्कृष्टता प्राप्त करायची होती. मला हायर लेवलचं दॅट नॉलेज आय हॅव टू गेट, की मला उच्च दर्जाचं त्या ठिकाणी इंग्लिश चांगल्या प्रकारे करायची होती किंवा शिकायची होती. दिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहूड. आणि माझ्यामध्ये एक गोष्ट अशी होती, की आपण करीत असलेली कोणतीही गोष्ट आपण ती उत्तम प्रकारे, म्हणजे चांगल्या प्रकारे आपण ती केली पाहिजे. हा लहानपणापासूनच काय होता, रायटरचा माझा आग्रह होता, असं रायटर या ठिकाणी आपल्याला सांगतायत. वेदर आय वुड सक्सीड इन दिस ऑर नॉट, म्हणजे त्या ठिकाणी मी सक्सीड म्हणजे मी यशस्वी झालो किंवा नाही झालो, मला यश मिळालं किंवा नाही मिळालं तरी चालेल. बट आय ऑल्वेज सेट माय एम्स हाय. पण मी माझे जे काही एम्स आहेत, म्हणजे माझे उद्दिष्ट आहेत किंवा माझी जी ध्येय आहेत, ते नेहमीच मी काय करायचो, हाय ठेवायचो, उच्च ठेवायचो, मोठी ठेवायचो. इन दिस केस आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट. आणि आताही म्हणजे या या केसमध्ये आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, मला चांगली उत्कृष्ट इंग्लिश बोलायची होती. एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. एलिगंट म्हणजे अट्रॅक्टिव्ह, आकर्षक, आणि फ्लुएंट म्हणजे स्पष्ट इंग्लिश मला बोलायची होती. द फर्स्ट थिंग आय डिड वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉवेल्स. मी पहिली गोष्ट केली म्हणजे दॅट आय स्टार्ट रीडिंग इंग्लिश. मी इंग्लिश न्यूजपेपर वाचायला सुरुवात केली, अँड इंग्लिश नॉवेल्स. ज्या इंग्लिश नॉवेल्स आहेत त्या मी रीड करायला सुरुवात केल्या. आय स्टडीड एटिमॉलॉजी अँड फॉनेटिक्स अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम. आता या ठिकाणी रायटर म्हणतात, की आय स्टडीड एटिमॉलॉजी. एटिमॉलॉजी म्हणजे काय? दॅट ओरिजिन ऑफ द वर्ड्स, म्हणजे शब्दांची उत्पत्ती कुठून झाली, ऑर हिस्ट्री ऑफ द वर्ड्स, की त्या शब्दांचा इतिहास काय, तिथून रायटरने शिकायला सुरुवात केली. अँड फोनेटिक्स. फोनेटिक्स म्हणजे प्रोनाऊन्सिएशन ऑफ द वर्ड्स, म्हणजे कशा पद्धतीने त्या शब्दांचे उच्चार करायचे, हे ह्यापासून रायटरने शिकायला सुरुवात केली. अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स, आणि शब्दांचे जे रूट्स आहेत, मूळ आहेत, त्यापासून ते शिकायला त्यांनी सुरुवात केली. अँड हाऊ टू प्रोनाऊन्स देम, आणि कशा प्रकारे त्यांचा उच्चार करायचा, हे रायटर त्या ठिकाणी शिकले. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर. मी आरशासमोर उभं राहून त्या ठिकाणी बोलण्याचा सराव करू लागलो. अँड प्रॅक्टिस स्पीकिंग, बोलण्याचा प्रॅक्टिस करू लागलो, सराव करू लागलो. रिअलायझिंग माय मिस्टेक्स, मी माझ्या मिस्टेक्स काय करायचो, समजून घ्यायचो, त्याला चुका समजून घ्यायचो. अँड करेक्टिंग देम माय सेल्फ, आणि मी स्वतःच काय करायचो, दुरुस्त करायचो. ऑल द टाईम म्हणजे भरपूर वेळा. जस्ट आय रिअलायझिंग माय मिस्टेक, मी माझ्या चुका दुरुस्त करून, त्याला करेक्ट करून, त्या चुका समजून घेऊन त्याला दुरुस्त करून, मी प्रत्येक वेळेस त्याला काय करायचो, दॅट अँड इम्प्रोवायझिंग अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे. हळूहळू मी काय करू लागलो, त्याला माझ्यामध्ये दिवसेंदिवस सुधारणा करीत गेलो. इट टूक अबाउट 9 to 10 months, by which time I started feeling quite confident. इट टूक अबाउट 9 to 10 months, कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 9-10 महिन्यांचा मला काळ लागला. विच टाईम आय स्टार्टेड फिलिंग क्वाईट कॉन्फिडंट, आणि त्यावेळेस मला थोडंसं स्वतःवर कॉन्फिडंट, म्हणजे मी स्वतःवर आत्मविश्वास माझ्यामध्ये वाढला, किंवा मी कॉन्फिडंट बनलो अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश, म्हणजे इंग्लिश बोलण्यासाठी मी कॉन्फिडंट झालो. ॲट लेंथ विथ एनीबडी, म्हणजे म्हणजे ॲट लेंथ विथ एनीबडी म्हणजे काय, दीर्घकाळ किंवा जास्त काळ मी इंग्लिश बोलण्यासाठी किमान मला 9 ते 10 महिन्याचा अभ्यास करावा लागला, की मी तेवढा वेळ अभ्यासासाठी घेतला. माय फिअर हॅड व्हॅनिश्ड. आता माझी भीती पूर्णपणे काय झालेली होती, व्हॅनिश्ड म्हणजे हद्दपार, म्हणजे नाहीशी झालेली होती.
अँड आय स्टार्टेड फीलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल. आणि मला हॉस्टेलसुद्धा माझ्या घरच्यासारखं वाटू लागलं होतं. इन माय फ्युचर करियर, म्हणजे माझ्या भविष्यामध्ये मी जे काय भविष्यामध्ये केलं, आउट ऑफ 32 इयर्स, म्हणजे मी म्हणजे रायटरने या ठिकाणी 32 वर्ष, दॅट ही स्पेंट हिज 32 इयर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्ड, की त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 32 वर्ष काय केलं, काम केलं, की त्या ठिकाणी त्यांनी सर्व्हिस केली. आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑर मॅनेजिंग डायरेक्टर ऑर हेड ऑफ ऑफ सॉफ्टवेअर कंपनी विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्ल्ड वाईड. म्हणजे या ठिकाणी लेखक सांगतायत की मी त्या त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह होतो. चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे या ठिकाणी मुख्य कार्यकारी किंवा मुख्य प्रमुख तिथला. मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केलं. ऑर हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनी, आणि त्या सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी काम केलं. आणि तिथे हजारो असे जगभरातील हजारो सॉफ्टवेअर अभियंत्यांपैकी ते एक त्या ठिकाणी रायटर, एक स्वतः इंजिनियर होते. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स ऑर निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ द सीओज. आणि ड्युरिंग दॅट पिरियड, त्या काळामध्ये की रायटरला भरपूर असे प्रेझेंटेशन्स द्यावे लागायचे, निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ द सीओज. आणि बहुतेक वेळेस त्यांना काय करावं लागायचं, जे कोणी सीओज आहेत त्यांच्याबरोबर त्यांना निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे वेगवेगळे करार करावे लागायचे किंवा काही चर्चा कराव्या लागायच्या. डायरेक्टर्स ऑर व्हीपीज इन द यूएस, किंवा काही डायरेक्टर्स असतील, म्हणजे जे कोण मोठे संचालक असतील, सीईओ असतील किंवा व्हीपीज असतील, यांच्याबरोबर त्यांना चर्चा किंवा करार करावे लागायचे. इन द यूएस, यूके और ऑस्ट्रेलिया, म्हणजे ह्या देशांमध्ये रायटर ऑलरेडी काय करून आले, फिरून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट इज ॲट दॅट टाईम. आणि त्यावेळेस मला ते सर्व काही ॲट इज म्हणजे सर्व सहजपणे किंवा एकदम साध्या पद्धतीने किंवा एकदम बिंदासपणे ते सगळं मी करू शकलो, की मी ते काम पूर्ण केले. It is only due to the efforts at IIT that I could sign contracts worth millions of dollars worldwide and also run large global software companies. आता या ठिकाणी रायटर म्हणतात की ह्या IIT मधल्या प्रयत्नांमुळेच मी जगभरातील कोट्यवधी डॉलर्सच्या करारांवर किंवा त्या कॉन्ट्रॅक्टवर काय करू शकलो, साईन करू शकलो किंवा स्वाक्षरी करू शकलो. अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज, आणि ज्या काही मोठ्या जागतिक सॉफ्टवेअर कंपन्याज आहेत त्या मी त्या ठिकाणी चालवू शकलो. थँक यू स्टुडंट्स. नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिकवेन. थँक यू.